नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजपासून आपण दर सप्ताहाला एक धाराशिवचे दीपस्तंभ हा व्हिडिओ रूपी एक सदर आपल्या अन्नात आपण सुरू करू. वर्तमानपत्राच्या ह्याच्यात सदर असं त्याला म्हणलं जातं, ते सुरू करत आहोत. यात आपण 40च्या आतील तरुणांनी त्यांच्या व्यवसायातून त्यांच्या गुणवत्तेतून जी भरारी मारली आहे त्यांना या ह्याच्यात स्थान आपण देणार आहोत. असं सुरुवातीच्या पहिल्या एपिसोड मध्ये आपण सनशाईन ॲडव्हर्टायझिंग ही जी धाराशिव येथील DIC रोडवर जिजाऊ चौक बार्शी नाका इथे असलेली संस्था आहे, कंपनी आहे. त्या कंपनीच्या प्रवीण माळी आणि अजित भोरे या दोन नवउद्योजकांनी जी भरारी मारली आहे. आज देशातील असं एकही राज्य नाही की त्या राज्यात यांची LED प्रचार व्हॅन पोचलेली नाही. मग तो प्रचार निवडणुकीचा असेल, शासकीय योजनांचा असेल, एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्टचा असेल, पण हे काम ही कंपनी करत असते. साधारण 2015 साली प्रवीण माळी आणि अजित भोरे यांनी मिळून डिजिटल क्षेत्रात काहीतरी वेगळं करावं म्हणून सनशाईन ॲडव्हर्टायझिंग याचं कामकाज सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी भिंतीवर LED TV लावून त्यावर लोकांच्या जाहिराती, माहिती असं हे त्यांचं स्वरूप होतं. पुढं मग त्यांनी 2017ला या व्यवसायात थोडी अजून वेगळी त्याला स्वरूप दिलं आणि व्हॅनवर दोन्ही बाजूनी LED लावून त्याद्वारे प्रचार आणि प्रसाराचं माध्यम त्यांनी लोकांना उपलब्ध करून दिला. सुरुवातीला 8 व्हॅनपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आता 250 व्हॅनच्या ताफ्यापर्यंत पोहोचला आहे. त्या दोघांच्या मते भारतातील सर्वात मोठी अशी LED व्हॅन असलेली आपली सनशाईन ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांना जी निवडणुकीची असो, विविध राज्याच्या त्यांच्या योजनांच्या माहिती आणि प्रसाराची कामं असो किंवा कंपन्यांची असो, ही जी कामं मिळतात त्यावरून ती माहिती ते देतात, त्यात तथ्यही आहे असं म्हणतात. या व्यवसायात तसं सर्वात अधिक त्यांना काम असतं ते निवडणूक काळात. त्यामुळं आता काल केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शन या मसुद्याला मान्यता दिली असून येत्या हिवाळी अधिवेशनात हा मसुदा लोकसभेच्या अधिवेशनात ठेवला जाईल आणि मग त्यात तो मंजूर झाला की मग त्याची अंमलबजावणी साधारण 2029 पासून सुरू होईल. मग या दृष्टीनं आपला आवाका प्रवीण माळी आणि अजित भोरेंना वाढवावं लागणार हे नक्कीच. आता त्यांच्या सनशाईन ॲडव्हर्टायझिंगचा हा व्हिडिओ इथे आपण करतो. वडापाव तर सर्वत्र आता अगदी मुंबईत प्रसिद्धीस आलेला वडापावनं अगदी खेड्यापाड्यापर्यंत आपले पाय पसरले आहेत.
आणि जिथं तिथं वडापावचे गाडे आपल्याला दिसून येतात आणि लोकांच्या जिभेचे वडापाव खाण्याचे चोचले होत असतात. तसं काही वडापाव त्यांनी पुण्यातले जोशी वडेवाले असोत, अंखे असोत, तसंच तळबीडकर वडेवाले ही कोकणातल्या तळबीडच्या इथून सुरू झालेली वडापाव आता त्याच्याही फ्रँचायझी त्यांच्या शाखा जागोजागी दिसतात. धाराशिव शहरात पण तळबीडकर वडेवाले यांची शाखा असून ही शाखा जिथं आहे तिथं अगदी आपण त्या वडापावच्या ह्याच्यात जातानाच आपलं लक्ष वेधून घेतं ते कन्येबद्दल असणारी या तळबीडकर वडेवाले यांची संकल्पना. आणि मग जसं आपण मध्ये त्यांच्या याच्यात विविध संस्कार रूपी वचनं आहेत, थोर महात्म्यांचे तिथं फोटो पण लावलेले आहेत. त्यामुळं या तळबीडकर वडेवाले या इथं वेगळं असं आपल्याला वातावरण जाणवतं आणि मन प्रसन्नही होतं. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद. तळबीडकर वडेवाले यांचाही आपण व्हिडिओ इथं आपण दाखवतो. नामधन्ना तो आला आणि तुमचं बंद होतं कधी आता 10-15 उशीर आला हो का? रविवारचा उशीर असतो थोडा. आपण नाही येणार होता काय पैसे काढायचे का? पैशात नाही पण येतो म्हणलं होतं, त्याला सिम करायचं होतं ना. हा हा तर म्हणलं होतं येतो. काय जेवण झालं? काय करायचं त्याला? त्याला काय करायचं? सिम चेंज करायचं होतं.